राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांच्या जयंतीच्या निमित्ताने राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज्य सरकारनं हा सप्ताह सेवा सप्ताह म्हणून सुरू केलेला आहे. त्याच्या अंतर्गत आपण विविध कार्यक्रम घेतले आहेत की आपण त्या कागद नगरपरिषदेच्या वतीनं कागदच्या जलशक्ती केंद्राचं नामकरण स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या नावानं करण्याचं आणि अजितदादांचं जास्त प्रेम जे होतं ते वृक्षावर होतं. ते वृक्षारोपण माझ्या आमदार निधीमधून कागद शहरामध्ये 60 सोलर दिव्यांचं लोकार्पण आणि 1002 घरापैकी 5व्या टप्प्याच्या घरांचं घरकुलांचं वाटप या संयुक्त कार्यक्रमाचे अध्यक्ष त्यांनी आताच आपल्यासमोर मनोगत व्यक्त केलं ते राजे श्रीमंत समाजशी गाडगे या ठिकाणी उपस्थित जनतेच्या नगराध्यक्षा सविताताई मानेवहिनी, उपनगराध्यक्ष भैया रावत, कोल्हापूर जिल्हा मदती बँकेचे संचालक अण्णासाहेब माने, ज्येष्ठ संचालक चंद्रकांत देवळी, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष सौरभ पाटील, गोकुळचे माजी संचालक अजय गाडगे, राजू जाधव, मारुतीराव मलारे, या ठिकाणी पाणीपुरवठा त्या समितीचे सभापती ज्यांनी अनेक वर्ष या नगरपालिकेमध्ये विशेषतः या पिण्याच्या पाण्यामध्ये काम केलं आणि आज कागद शहरामध्ये 25 वर्षानंतरचा कागद यासाठी भरपूर पाणी देण्याचा प्रयत्न केला. दीपकाराव वाडेकर, प्रवीण काळवर, अरुण मुलं, या विभागाच्या नगरसेविका सानिकाताई बारड, माझे मित्र सतीश गाडगे, दीपक भगत, मुख्य कार्यकारी अधिकारी अजय पाटणकर, नवल बोते आणि सर्वच व्यासपीठावरील नगरसेवक नगरसेविका आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सर्व वडवाडी गोसावी समाज, सुंदराबाई पुणे झोपडपट्टी नागरिक बंधू भगिनी, आता अनेक वक्त्यांनी या सर्व कार्यक्रमाचा उहापोह केलेला आहे. आता सविस्तरपणानं बोलून मी आपल्याकडे फारसा वेळ घेणार नाही, परंतु ज्या ज्या वेळेला आपण या घरकुलाचं वाटप करतो किंवा या घरकुलाचा शुभारंभ करतो त्यावेळेला सातत्याने मी हे सांगण्याचा प्रयत्न केला की या घरांची मागणी आपण शहरामध्ये का केली. 15-20 वर्ष या शहरामध्ये लोक राहत आहेत आणि त्याला स्वतःचं छत असावं, हक्काचं घर असावं, हे त्यांचं जे स्वप्न होतं साकार करणं हा आमचा एक पहिला प्रयत्न होता. आणि अनेक कुटुंब आपण पाहिली, विशेषतः दलित समाजामध्ये, भटक्या विमुक्त समाजामध्ये, की पहिल्यांदा मुळात छोटी छोटी घरं, त्यामुळे त्यांना होणारी 2-3 मुलं, त्यांना होणारी मुलं, आणि ज्या ज्या वेळेला या मतदानाच्या निमित्ताने आम्ही जात होतो त्यावेळी ते चित्र आम्ही पाहिलेलं होतं की अनेक मुलं मोठी झालेली आहेत, मुली मोठी झालेल्या आहेत, राहायला वेगळ्या खोल्या नाहीत, भाऊ भाऊ आपल्या कपड्याच्या पडद्यात जाऊन राहतायत, त्यांच्या रक्षण करतायत. आणि त्यावेळेला आम्ही ठरवलं, राजेसाहेब तेव्हा माझ्याबरोबर होते, की आपण कागद नगरीमध्ये ज्याला स्वतःचं हक्काचं घर नाही
आणि ज्यांना अनेक भाऊ झालेले आहेत, अनेक त्यांना मुलं झालेली आहेत आणि त्यांना आता असलेल्या घरामध्ये संसार करणं अतिशय अवघड आहे, अशा सगळ्या लोकांना आपल्या या शहरामध्ये 10,000 मध्ये घरकुल द्यायची योजना IHSDP या योजनेद्वारे आणली. आणि मला आनंद आहे, याचा उल्लेख भैयासाहेब मानेंनी केला. या शहरी नगर विकास मंत्री तत्कालीन शेडल्या यांनी फार मोठं सहकार्य केलं आणि या महाराष्ट्रामध्ये 2 वर्ग नगरपालिकेचं योजना या आमच्याकडे हस्तांतरित केल्या आणि आता फक्त 100 घरं आपली द्यायची राहिली असतील आणि 1002 घराचा टप्पा आता या निमित्ताने पूर्ण होत. राज्य शासनाने रमाई योजना आणली, ती फक्त दलित समाजासाठी होती. पहिल्यांदा 2 लाख रुपये आपण घरांना देत होतो, आता 2.5 लाख रुपये देतोय. मला अतिशय अभिमानानं सांगितलं पाहिजे, कागल नगरपालिका ही राज्यातील पहिली नगरपालिका आहे ज्याने रमाई योजनेखाली 1100 घरांचा लाभ या दलित बौद्ध असतील, मातंग असतील, काटिक समाजाचे लोक असतील, जन्मगाव समाज असेल यांना देण्याचा प्रयत्न या शहरामध्ये केला. अशी जी घरं बांधली रमाईची आणि घरकुलांची, आता मी राजेसाहेबांनी घरकुल बघितलं म्हणजे 1 BHKचं घर 350 स्क्वेअर फूटचं, की एक कुटुंब, एक मुलगा, एक मुलगी, नवरा आणि बायको आता अतिशय व्यवस्थितपणानं जीवन जगू शकतात. आणि रमाई योजनेबद्दल त्यांच्या जागा मोठ्या असतात, अनेक लोक गवटी असतात, शेंटिंगवाले असतात, स्वतःच्या घामाचा कष्टाचा पैसा त्यामध्ये लावतात आणि अनेक 2.5 लाख अनुदानाच्या वर आपले स्वतःचे लाख 2 लाख रुपये गाठले, अतिशय टुमदार घरं बांधली. आणि ज्या वेळेला त्या उद्घाटनाच्या निमित्ताने आम्ही गेलो, हा आम्हाला बघायला आनंद अवर्णनीय आहे. शेवटी लोकप्रतिनिधी हा पहिला समाजसेवक असतो आणि अशा गरिबांच्या जीवनामध्ये येणारा आनंद हा आमच्या जीवनामध्ये द्विगुणित करणारा असतो. ती जी भगिनी आहे ती बर्शील कट्ट्यावर जेवण करते, मुलगा टेबलावर बसून अभ्यास करतोय, नवरा टीव्ही पाहतोय आणि ही फॅमिली एकत्र बसून जेवण करताय आणि मुलं अभ्यास करतायत. हे एक स्वप्न फार मोठं विलोभनीय होतं, ज्याचा उल्लेख पुढील काढून आपल्या भाषणात केला की फक्त एक घर होत नाही, घराचा परिसर स्वच्छ होतो, आपले जे जीवन होतं त्याची शैली बदलते, मुलाला चांगलं वळण लागतं आणि चांगल्या प्रकारचा संसार या घरांच्यामुळे होतो. आता माझी विनंती एवढीच आहे की आता गुरुवारी आता हे घर हे 1+2 आहे, म्हणजे खालचा मजला आणि 2 मजले होते, असे 3 मजले आहेत. आता होते की अडचण याच्यामध्ये प्रत्येकाला खाली पाहिजे असते आणि सरकारचा नियम आहे की चिठ्ठ्या टाकायला पाहिजे. आणि लोक आम्हाला सांगतात की साहेब आमच्या घरामध्ये म्हातारी माणसं आहे, त्याला वरती चढता येत नाही. तर काही वर्षानं 50 वर्षाचा माणूस 60 वर्षाचा होणार, 60 वर्षाचा 70 वर्षाचा होणार. आता नेमकी अडचण नगरपालिकेची आहे ती त्याला चिठ्ठ्या टाकूनच ते करावं लागणार आहे. फक्त अपंग माणूस ज्याला सिव्हिल सर्जनचं सर्टिफिकेट आहे त्यालाच खालचा मजला मिळणार, बाकीच्या चिठ्ठ्या टाकूनच आपल्याला घर मिळणार. आता आपण अतिशय शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत आणि मी यापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं तर राजेसाहेबांनी जेवण लावणाऱ्याने भयामान्य प्रकारे या ठिकाणी उल्लेख केला. आपल्या शहराचा डेव्हलपमेंट पूर्ण झालेला आहे. आता खरोखरच अशी किती माणसं आहेत की ज्याला अजून खरंच घर नाही, ज्याचा उल्लेख राजेसाहेबांनी केला. कदाचित आम्ही दोघं एकत्र आलो असतो तर ते मी धाडस केलं नसतं.
की जे घरं घेतलेली आहेत भाड्यानं दिलेली आहेत त्यांनी कृपया ती सोडली पाहिजेत. ज्यांनी घर घेतलं त्याला घरात गेल्यावर लक्ष्मी एवढी प्रसन्न झाली की नंतर अनेक बंगले बांधले. अशी माझ्या माझ्या पुढे 10 लोक आहेत 10-15 हे मला आठवून देत नाही. त्यांनी आपली घरं सोडली पाहिजेत. मोठ्या मनानं किंवा या घरामध्ये मी मोठा झालो तुझं गरीब माणूस येईल तोही मोठा होईल आणि स्वपिशीने करण्याची आवश्यकता. नगरपालिकेचा सर्वे करायचा कुलूप लावायचं आणि म्हणून आपण भया माने प्रकाश गाडीकर किंवा भया रावला असतील विनंती करेल की कागदचा एक सर्वे केला पाहिजे. अशी अद्याप किती लोक आहेत की ज्याला आपण घर दिलेलं नाही. तर मी तुम्हाला सांगेन की पुन्हा एकदा नव्यानं या शहरामध्ये मी आणि राजेसाहेब 3000 घरं बांधू आणि या ज्यांना घरं नाही ज्यांना 33 स्क्वेअर फूट सुद्धा जागा येत नाही ज्याला कपड्याच्या पडद्या लावून दर्शन करावं लागतंय अशा सर्वांना त्याचं स्वतःच हक्काचं छत देण्याचा प्रयत्न या भविष्य काळामध्ये मी केला. 5 एकर जागा आरक्षित आहे त्याचा प्लॅन तयार आहे आणि म्हणून आपण लवकरात लवकर याचा सर्वे करावा अशी विनंती मी या नगरपालिकेला करतो. 2 लाख रुपये हे प्रधानमंत्री आवास योजनेचे अशा समूह संकुलाला तात्काळ मिळतात. त्यांना 50,000 रुपये ते 2 लाखापर्यंत आपली अटल जी बांधकाम कामगार योजना आहे त्यातून मिळत आहेत. 4-4.5 लाखामध्ये ही रक्कम निश्चितपणानं होईल असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो. भैयासाहेबांनी सांगितलं की इथं गोसावी समाज जातोय. आता गोसावी समाजात जास्तीत जास्त स्क्रॅप गोळा होतो. काय बरोबर आहे ना. तर मला वाटतं आता प्लॅस्टिकचं रिसायकलिंग होत आहे. तुम्ही तो अनेक लोकांनी कर्ज काढलेले आहे. जिल्ह्यामध्ये बँक किंवा राजेसाहेबांची बँक असेल किंवा चंद्रकांत जोडीकर सॉफ्टवेअर तयार झाले. माझं मत आहे प्लॅस्टिकचं रिसायकलिंग करण्याचा व्यवसाय नाही सगळ्यांनी ते करावं राहिलेल्या लोकांनी. त्यानंतर रोडवाडीच्या लोकांनी आता कॅनॉनचा तर दगड संबंध झालेला आहे. आता मागे आपण खर्च सुद्धा घेऊन दिलेली होती आणि यासाठी आपण 3 प्रयत्न केलेले होते की सगळ्यांना आपण 40 एकरची पिवळं कार्ड दिलेले होते. सगळ्यांना मोफत तांदूळ आणि गहू भेटे की नाही होय म्हणा की. लाडक्या बहिणीचे 3,000 रुपये येतात की नाही. ज्यांना येत नाही त्याला संजय गांधी बेचरी ती की नाही किती. मग आता निश्चित 50% ते पुढे जाऊन फिरून यायला परवडते. म्हणजे एवढ्या योजना सरकारनं आपल्याला दिलेल्या आहेत आणि अनेक योजना. बांधकाम कामगार तर प्रत्येक योजनेत आहे. सतीश बरोबर आहे नाही. भांड्याचे सेट दिलेले आहेत. मुलांना स्कॉलरशिप मिळालेली आहे आणि म्हणून या सगळ्या योजनेचा फायदा घेऊन माझ्यासारख्या राजेसाहेबांसारख्या आणि आमच्या व्यासपीठावर सगळ्या पुढाऱ्यांची इच्छा काय असणार आहे की तुमची मुलं शिकावी तुमचा संसार मोठा व्हावा आणि तुम्ही सुखी आणि समाधानी व्हावं अशा प्रकारची प्रार्थना मी पाठवण्याची त्यांनी करतो. बंधू आपला हा जो विभाग आहे तो गरीब समाजाचा विभाग आहे. कष्ट करणारा समाज आहे आणि म्हणून प्रत्येकानं आपला मुलगा शिकवला पाहिजे मुलगीला शिकवलं पाहिजे आणि हे करण्यासाठी आई वडिलांनी कष्ट घेण्याची आवश्यकता आहे. आधुनिक गोसावी समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण तुला कमी आहे. प्रत्येक घरातला मुलगा आणि मुलगी शाळेत गेली पाहिजे अशा प्रकारचा ढास मी धरला पाहिजे. नाही त्याला समाजात बाहेर काढलं पाहिजे. आता शिक्षणाशिवाय कोणताही पर्याय नाही. आता या पुढच्या काळामध्ये कुणीतरी येईल आणि आपलं चालवायला अशी आता परिस्थिती राहणार नाही.
जेवढ्या योजना ज्या सरकारने दिलेल्या आहेत या पुढच्या काळात सरकार तुमच्या मागे आहे. परंतु तुमची काही नैतिक जबाबदारी आहे मला मुलांना शिकवायची ती तुम्ही सर्वांनी पार पाडावी अशा प्रकारची अपेक्षा मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो. घर इतकं सुंदर बांधलेलं आहे की मगाशी राजेसाहेब म्हणाले की कमोड दिला तर मी जो इथं बांधून मी जो इथे राहील. म्हणजे आता आपण एक केलं पाहिजे. आता ज्याचा उडी मगाशी भयाने राजेसाहेबांनी केला पहिलं जे घरकुल 33 क्रमांकामध्ये आम्ही बांधलं त्या लोकांना त्याची सवय नव्हती. म्हणजे त्या बाथरूम मध्ये गोळे फेकले, संडास मध्ये गोळे फेकले, फडकी फेकली आणि ते चोकअप झालं. मला वाटतं विशेष बाब म्हणून 20 कोटी रुपये आणून त्या सगळ्या बिल्डिंग पाणी चोकअप झालेल्या त्या दुरुस्त कराव्या. म्हणजे आपल्याला हे शिकावं लागेल. राजेसाहेबांच्या मागं मी काय स्वतः त्यांना बोलू नाही परंतु भया म्हणणार पडायला त्यांना जाऊन सांगा या काचा बसल्या की फुटल्या जातात, बल्ब काढून नेले जातात, काचा फोडल्या जातात, बॉम्ब काढले जातात. म्हणून अजून काही केले नाही. सध्या आता उद्यापासून करणार आणि म्हणून आपण सवय लावून घेतली पाहिजे. आता ह्या घरात जाताना आपण आपलं घर स्वच्छ केलं पाहिजे, आपलं समोरचा भाग स्वच्छ केला पाहिजे. आपला मुलगा आपण त्या संडास बाथरूममध्ये कसलाही काही न फेकता डस्टबिन ठेवलं पाहिजे. आणि आता एक सोसायटी होणार आहे त्याची कधी सवय आपल्याला नाही. तर हे लाईट बिलचं खालचं मीटर आहे ते कॉमन आहे, तुमचं मीटर आहे, त्या प्रत्येकाला मीटर वेगळं येईल. परंतु बाकीचा जो खर्च येईल एखादा मीटर तरी पाहिजे त्याला तुम्हाला सगळ्यांना मिळून ती सोसायटी मार्फत केला पाहिजे. आणि ही सवय नसल्यामुळं आपल्या गणेशनगरमध्ये आणि मागच्या वेळेला फार मोठा त्रास मला स्वतःला झाला. शेवटी नगरपालिकेत पैसे देऊन मला द्यावं लागत होतं. निवडणुकीच्या वेळेला पाणी तुंबायचं, निवडणुकीच्या वेळेला घाण यायची, मग हे सगळं मलाच करायला लागायचं. म्हणजे अशा घरात गेल्यानंतर त्या आपल्याला सवयी लावून घेतल्या पाहिजेत. आपलं घर टापटीप कसं राहील, आपलं घर आणि आपल्या घराचं स्वच्छता कशी राहील, संडास बाथरूम तुंबणार कसे नाही हे स्वतः तुम्हाला करावं लागेल. नगरपालिका हे करणार नाही. बल्ब आपला राहायला गेला तर तुम्हाला बसवावं लागेल आणि याप्रमाणे याचं मेंटेनन्स तुम्हाला करावं लागेल. कागद नगरपालिकेला सगळ्या सुविधा अतिशय उत्तमपणानं या शहरामध्ये राबवलेल्या आहेत. आणि म्हणून आपण हे करत असताना त्याची सर्वांची देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येक नागरिकाची आहे. मोठ्या भविष्यामध्ये आपण सर्व कराल अशा प्रकारची अपेक्षा मी या निमित्ताने करतो. छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याच्या अनावर प्रसंगी राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब येणार आहेत. तर आपण असा कार्यक्रम बोलूया न भूतो न भविष्यती. कागद शहरात यापूर्वी लोक कधी आली नव्हती एवढी. पाऊस पडेल का मला माहिती नाही, पडला तरी लोक आणावे लागतील, नाही पडला तरी लोक आणावे लागतील. आणि हा दिमागदार सोहळा आपल्याला पार करावा लागेल. आता या इमारतीचा वास्तुशांती समारंभ आहे. आता वास्तुशांती समारंभ करताना मी नगरपालिकेच्या लोकांना विचारलं तुम्ही आज जेवण देणार काय देणार आहात. आता एकेकाला एक नवीन सवय लागलेली आहे, व्हेज बिर्याणी आणि लोणचं दे. आता मी सांगितलं की चांगलं जेवण द्या, काय म्हणजे उदरभरणी करायचं, मनापासून करायचं. आता पुणे आहे, मिक्स व्हेज आहे, अख्खा मसूर, कांदा भजी. आता आम्ही खाली बघितली, तुम्ही तुमच्याही कोणाला पाठवलं पापड, दाल तडका, मसाले भात, मीठ लिंबू. मला वाटतंय की मग सगळे गाव लुटतात. आता ज्यांना मला लिहून दिलं ते वाचलेलं आहे त्यांना तर भोगावती. पुन्हा या घरकुलाच्या निमित्ताने वास्तुशांतीच्या निमित्ताने तुम्हाला शुभेच्छा देतो.
आणि आपल्या चिठ्ठ्या टाकल्या जातील. आपला लवकरात लवकर संसार या ठिकाणी येऊन आपण सगळ्यांनी थाटावा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. नगरपालिकेच्या सर्व कार्यक्रमाला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. वयामान्य जाता जाता जिल्हा मध्यवर्ती बँकेबद्दलच्या भावना आपल्या व्यक्त केल्या होत्या. वास्तविक मी कधीच बंद प्रदर्शन करत नाही. कारण करण्यासारखी व्यक्ती असावी लागते आणि जनता सब जाणती आहे. त्यामुळे काय आपल्याला फारसा खुलासा करण्याची आवश्यकता नाही. वयामध्ये 10 वर्ष सत्याग्रही असल्यामुळे त्यांना मनाला लागलं असावं. असे अनेक वाद बसवावे लागतात, अनेक संकटाला तोंड द्यावं लागतं आणि सगळे निर्णय हे जनता घेत असते. जनतेने ठरवलं असतं. जनता सगळं बारकाईने त्याचा अभ्यास करते. त्यामुळे त्याला अधिक न बोलता आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. चांगला स्नेह भोजनाचा आनंद लुटावा. नाही, अजून जागाच फायनल नाही यांची. मग शाळा आपण तेव्हा नाही बांधू. बजरंग बलीचं देवालय बांधून पूर्ण करू. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या मनापूर्वक आभार. जय जय महाराज. धन्यवाद साहेब.